दिनांक 16 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर नाशिक व दिंडोरी लोकसभेतील वारसेबा भगरे यांना पाठिंबा। या पत्रानंतर त्या निर्णयाचे उमटले तीव्र पडसाद। बघता आज नाशिकच्या शिवतीर्थ येथे पुन्हा सकल मराठा समाजाचे आंदोलन कार्यकर्ते नाना बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांच्या विचारांनी मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत आरक्षण व सगळे सोयरे आदेश अंमलबजावणी बाबतीत 100 रुपयाचे स्टॅम्प व जाहीरनामा थेट सकल मराठा समाज आंदोलक नाना बच्छाव यांना सुपूर्द करून मला मराठा समाजाने पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी केली। यावेळी दिनांक 16 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी घडलेल्या पाठिंबा पत्रावर नाना बच्छाव यांनी भूमिका मांडली। मराठा समाज तटस्थ राहणार आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले। दिनांक 16 रोजी सकल मराठा समाज नाशिकच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा समाजातील उलटसुलट प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप अशी स्थिती निर्माण झाली होती। याला कुठेतरी पूर्णविराम मिळून मराठा समाज एकसंघ राहावा या भूमिकेने दिनांक 17 मे रोजी नाशिकच्या शिवतीर्थ येथे सकल मराठा समाजाचे नाना बच्छाव यांनी समाजाची बैठक बोलवली। यावेळी नाना बच्छाव यांनी सकल मराठा समाज नाशिक जिल्हा यांच्या वतीने भूमिका मांडताना झालेल्या पत्रकार परिषदेचा प्रकार व पाठिंबा हा सकल मराठा समाजाचा ठराव किंवा निर्णय नाही, ही त्यांच्याकडून झालेली चूक समजून या वादावरती पडदा टाकत त्यांनीही समाजासाठी योगदान दिले आहे हे विसरू नका। मात्र झालेला प्रकार व दिलेला पाठिंबा याबद्दल मराठा समाज जाणकार आहे। जो समाजासाठी लढेल त्याला समाज कौल देईल। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला धरून सकल मराठा कुणाही पक्ष व्यक्तीस पाठिंबा देणार नाही ही आमची भूमिका आहे। काल एक पत्रकार परिषद घेऊन सकल मराठा समाजाचा पाठिंबा हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे अशी पत्रकार परिषद झाली। त्यावर आज आपण पुन्हा पत्रकार परिषद घेत आहेत। नेमकं काय भूमिका काय आहे? काल जी पत्रकार परिषद झाली त्याच्यात आपले समाजाचे बांधव होते, ते पण आंदोलनात सहभागी आहे, पण काहीतरी गैरसमजातून त्यांनी काल जो निर्णय घेतला, आम्ही सगळ्यांशी काल बोललेलो आहे, त्यांना सुद्धा त्याचा पश्चाताप आहे। परंतु आज आपण इथं बैठक घेऊन जी मूळ भूमिका आहे आंदोलनाची जरांगे पाटलांच्या भूमिकेशी आम्ही पहिल्या दिवसापासून तंतोतंत त्या भूमिकेशी समरस असल्यामुळे त्याच भूमिकेतून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि सकल मराठा समाजाचा इथं 4 मराठा उमेदवार असल्यामुळे आम्ही कोणत्याही एका उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही। मराठा समाज राजकारणात पुढारलेला असल्यामुळं त्यांना कोणाच्याही सांगण्याची गरज नाही। तो सुज्ञ असल्यामुळं तो योग्य उमेदवाराला मतदान करेल आणि त्यांचं ते काम करते। म्हणजे आपण तटस्थ आहोत। आज या ठिकाणी शिवतीर्थावर सकल मराठा समाजाची बैठक होती। त्या बैठकीला समाजाने आवाहन केलं होतं की सगळ्या उमेदवारांनी यावं, आपली भूमिका स्पष्ट करावी। मी माझी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर मराठा समाजाला 50% आत आरक्षण मिळावं, सगळे सोयऱ्याचा GR हा कार्यान्वित करावा, मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या आणि समाजाच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्याला इथून मागं ज्या पद्धतीनं मी काम करत होतो त्याच पद्धतीनं इथून पुढेही काम करील असा 100 रुपयाचा स्टॅम्प या ठिकाणचे उपोषणकर्ते समाजाचे नेते आदरणीय नानासाहेब बच्छाव आणि बाकीच्या सगळ्या टीमकडे मी ते दिलेलं आहे। समाजाला मी आव्हान केलेलं आहे का मी समाजाने जिथं जिथं बोलवलं तिथं येतो। आजही जर त्या उमेदवारांना त्यांना मताची जर मराठा समाजाची गरज असती तर ते या ठिकाणी आले असते, परंतु मीटिंग संपली तरी कुठलाही उमेदवार या ठिकाणी आला नाही। म्हणून मी समाजाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की बाबा मी जर समाजासाठी माझा प्रचार सोडून सगळं सोडून इथून मागं तर होतोच, पण आता प्रचारात सुद्धा सोडून जर मी त्या ठिकाणी आलो, मी जर 100 रुपयाच्या बॉन्डवर हमीपत्र दिलंय तर समाजाने या निवडणुकीत मला मतदान करावं। तुमच्यातला कार्यकर्ता उद्या जर सभागृहात गेला तर तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तो ताकदीनं उभा राहील। ज्यांना मतदान सुरू असताना सुद्धा तुमची गरज नाही, तुम्हाला ते फाट्यावर मारतात, अशा उमेदवारांपेक्षा मी तुमचा आहे, मी तुमच्या चळवळीतला आहे, मी तुम्हाला हमीपत्र लिहून दिलंय, त्या हमीपत्राचा विचार करून निश्चित समाज माझ्याबरोबर राहील याची मला शाश्वती आहे। सगळ्या समाज बांधवांकडे मी ते पत्र दिलं, कारण जरांगे पाटलांनी सांगितलं होतं जो आपल्या मागण्यांच्या संदर्भात 100 रुपयाच्या स्टॅम्पवर हमीपत्र समाजाकडे देईल, समाजाने त्याच्याबाबत विचार करावा आणि म्हणून मी ते पत्र समाज बांधवांकडे दिलेलं आहे। मी माझ्या प्रचाराला पुढे जातोय, आपण समाजाची भूमिका या ठिकाणी घ्यावी आणि या ठिकाणी एकमतानं कोणालाही पाठिंबा नाही असं त्यांनी मला सांगितलंय। मी पाठिंबा मागितला नाही, मी समाजाकडे मतं मागितलेली आहे। यावेळी नाना बच्छाव, वंचितचे उमेदवार करण गायकर, विलास पांगारकर, सचिन पाटील, नितीन डांगे पाटील,
चेतन शेला, राम खुर्दळ, शरद तुंगार, श्रीराम निकम, सचिन पाटील, तुषार जगताप, महेश शेळके, आशिष हिरे, महेंद्र देहरे, भारत पिंगळे, नितीन पाटील, राकेश सोनवणे, गौरव गाजरे, निलेश दुबे यांसह अनेक मराठा समाज बांधव यावेळी उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.